आपण करणार आहोत कॅरेमल ड्रायफ्रूट रोल. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे ब्रेड, साखर, सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स, तूप, साजूक तूप आणि दूध. आता कॅरेमल करायला इथे ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी घेतली आहे आपण साखर आणि साखरेमध्ये अगदी साखर बुडेल इतकं पाणी. आता हे पहा कसं तयार होतं आहे. कॅरेमल करण्यासाठी आपल्याला हे सतत ढवळत राहायला हवं आहे, नाहीतर ते जळून जाईल. त्याचा फक्त आपल्याला रंग बदलावायचा आहे, जळू द्यायचं नाही आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे. आता पहा आपल्या कॅरेमलने हळूहळू रंग बदलायला हे बघा, आता आपलं कॅरेमल बनून तयार आहे. आपण त्याला गॅसवरनं उतरवून घेऊयात. आता आपण ब्रेड घेऊन त्याच्या कडा काढून घेणार आहोत. या आपल्या ब्रेडच्या आता कडा काढून झालेल्या आहेत. आता आपण या थोड्याशा दुधात सोक करून घेऊया, म्हणजे त्याला आपल्याला हवा तसा आकार देता येईल. तर दुधात थोडंसं बुडवलेलं आहे आणि याला आपण आकार देणार आहोत, एक चांगला शेप रोलसारखा. त्याला व्यवस्थित. आता हे आपले सगळे रोल तयार आहेत. आता आपण ते शॅलो फ्राय करायला तव्यावर ठेवूया. तवा गरम होतो आहे आणि आता आपण यावर थोडं तूप घालूयात. थोडं तूप, सोडूयात. अगदी मंद आचेवर ठेवूया, नाही तर हे खाली चिपकण्याची भीती असते. त्यामुळे बाजूने झालेलं आहे. आता पलटवून घेऊयात. हे पहा किती छान रंग आला आहे त्याचा. हे दुसऱ्या बाजूने अगदी मंद आचेवरती तळून घेऊयात. हे आपण काढून घेऊयात, बाजूला ठेवून देऊ. आता हे आपले शॅलो फ्राय तयार आहेत. आता आपण याला कटिंग करू आणि कॅरेमलाइज एका शेपमध्ये कट करून घेऊयात. कट केल्यानंतर याचा हा शेप असा झालेला आहे, हार्ट शेपचा. आता आपण यावरती कॅरेमल टाकूयात. आता आपण कॅरेमल टाकल्यानंतर हे अतिशय सुरेख असे दिसत आहेत. तर हे आपले तयार झालेले आहेत कॅरेमल ड्रायफ्रूट्स रोल. कटलेट पण म्हणू शकतो, कारण की त्याचा आकार आपण तसा दिलेला आहे.